मित्रांनो, मी आता जे तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला वाईटही वाटेल, दुःखही होईल आणि आपल्या सगळ्या भारतीयांच्या मानसिकतेचा रागही येईल. याचं कारण असं आहे की 2022 ते 2026 या कालावधीत भारतीय रेल्वे जे बेडिंगचं साहित्य म्हणजे उषा किंवा त्यांचे उशांचे आभरे, बेडशीट, टॉवेल असं जे बेडिंगचं साहित्य आहे, ते साहित्य आपल्या प्रवाशांना पुरवतं आणि असं जवळपास 104 कोटी रुपयांचं साहित्य हे हरवलेलं आहे, नाहीसं झालेलं आहे, गडप झालेलं आहे आणि त्यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अशा पद्धतीचं भारतीय रेल्वेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी आणि ह्या चोरी किंवा काय हरवणं ह्या गोष्टींचा छडा लावण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी एक आराखडा तयार करायचं संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. मित्रांनो, ह्याच्याही पुढे जाऊन भारतीय रेल्वेच्या पुणे विभागातून 2,80,00,000चं कापड, त्याच्यामध्ये बेडशीट, उशाचे आभरे, ब्लँकेट्स, टॉवेल हे सगळे गेल्या 5 वर्षात नाहीसे झालेले आहेत, हरवलेले आहेत, गायब झालेले आहेत, पुन्हा मिळालेले नाहीत. 2011-12 हे आर्थिक वर्ष ते 2025-26 म्हणजे 2021-22 हे आर्थिक वर्ष ते 2025-26 या अशा 5 आर्थिक वर्षात म्हणजे गेल्या 5 वर्षात जवळपास 2,80,00,000चं हे जे बेडशीट, उशाचे आभरे, ब्लँकेट्स, टॉवेल हे हरवलेले आहेत, नाहीसे झालेले आहेत, गायब झालेले आहेत. याच्यामध्ये 63,549 बेडशीट, 59,063 उशाचे आभरे, 57,202 टॉवेल्स, 15,043 ब्लँकेट्स, 11,626 उशा हे सगळं सामान गडप झालेलं आहे, गायब झालेलं आहे. आणि ज्या ठेकेदाराकडं हे सामान प्रवाशांना देण्याची आणि घेण्याची परत जबाबदारी असते, त्याला हे सामान नाहीसं झालं, गडप झालं, गायब झालं, हरवलं म्हणून त्याच्या देयकातून ह्याची वसुली करण्यात येते किंवा आलेली आहे. मित्रांनो, AC कोचेस ज्या आहेत, ज्या रेल्वे गाड्या आहेत, ज्यांची जी काही संख्या असेल त्याच्या AC कोचेसमध्ये अशा प्रकारचे हे टॉवेल, ब्लँकेट, आभरे, उशा हे साहित्य देण्यात येतं आणि हे साहित्य गडप झालेलं आहे, पण कुठलाही प्रवासी चोरी करताना सापडलेला नाही आहे. मग त्यांनी आपल्या सामानात भरून नेलं किंवा त्यांनी परत दिलं नाही आणि इतर चोरांनी किंवा गाडी जेव्हा प्लॅटफॉर्मला पोहोचते, तेव्हा अनधिकृत लोकांनी प्रवेश करून ते बळकावलं, खिडकीतून बाहेर काढलं, लुटलं, बॅगेत टाकून नेलं, हे काही समजून आलेलं नाही. परंतु हे सामान मिसप्लेस झालेलं आहे. आता उशांचे कवर असतील, छोटे टॉवेल असतील, हात पुसायला, चेहरा पुसायला, बेडशीट असेल, ज्याची घडी करून नेता येते, पण उशी आणि ब्लँकेट हे घडी केलं तरी त्याचा आकार मोठा असतो. त्यामुळे ते नेलं कसं आणि हे नेण्यामागे जी प्रवृत्ती आहे ती अत्यंत गंभीर अशा पद्धतीची म्हणजे मानसिक विकृती आहे आणि ह्या चोऱ्या ह्या अत्यंत गंभीर आहे, असं रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेलं आहे. मित्रांनो, रेल्वेतून प्रवास करताना आपण जे तिकीट काढलेलं आहे, त्या तिकिटाच्या अनुषंगाने आपल्याला खानपान सेवा असेल, चहा असेल, पाण्याची बाटली असेल, बेडशीट असेल, टॉवेल असेल, उशाचे कवर, ब्लँकेट हे सगळं मिळतं. परंतु ते घरी नेण्यासाठी नसतं, ते प्रवासापुरतं असतं. त्यामुळं प्रवास झाल्यावर ते यथास्थिती संबंधित जबाबदार रेल्वेच्या अधिकारी कर्मचाऱ्याकडे परत करणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या घरी काही कमी आहे का, की जेणेकरून आपण राष्ट्रीय संपत्तीतील ही जी साधनं, या ज्या वस्तू आहेत त्या चोरून न्याव्यात? आपण एवढ्या हलक्या हीन मानसिकतेची लोकं आहोत का? मित्रांनो, हे किती लाजिरवाणं आहे की संपूर्ण भारतात साधारण 2022 ते 26 या 4 वर्षात 104 कोटीचं बेडिंगचं सामान नाहीसं झालं आहे आणि पुणे विभागात, रेल्वेच्या पुणे विभागात 2.8 कोटीचं हे सगळं लिननचं सामान, ते गेल्या 5 वर्षात नाहीसं झालेलं आहे. मित्रांनो, ही अत्यंत
लाजिरवाणी आणि शरमेची अशी बाब आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, की जेव्हा पहिल्यांदा अशी चोरी करताना कोणी सापडतं, तर अशा व्यक्तीला किंवा अशा आरोपीला किंवा अशा संशयिताला 1 वर्ष कारावास आणि ₹1000 दंडाची शिक्षा ठोठावली जाते. परंतु अशी चोरी करताना दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा सापडला, तर 5 वर्ष कारावास आणि मोठा आर्थिक दंड त्या व्यक्तीला लावण्यात येतो आणि ती वसुली त्याच्याकडून केली जाते. मित्रांनो, रेल्वे प्रॉपर्टी अनलॉफुल पोजेशन ॲक्ट नुसार ही कारवाई केली जाते. मित्रांनो, हे जे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, ते मी जेव्हा सुरुवातीला माझ्याकडे ही माहिती आली, तेव्हा मलासुद्धा फार वाईट वाटलं, की आपल्या भारतीयांची मानसिकता काय आहे? आपली रेल्वे असेल, आपल्या बसगाड्या असतील, आपलं सार्वजनिक ठिकाणचं जे साहित्य आहे, मेट्रो असेल, एस-टी असेल किंवा ज्या सेवा सुविधा केंद्र शासनाने, राज्य शासनाने आपल्या सर्वांच्या भल्यासाठी, आपल्या सर्वांच्या हितासाठी उभारलेल्या आहेत, त्याला नुकसान पोहोचवणं, त्याच्यातलं साहित्य चोरी करून घेऊन जाणं, त्याचं नुकसान करणं किंवा त्याची तोडफोड करणं, ही सगळी विकृत मानसिकता आहे. मित्रांनो, आपण सगळे करदाते आहोत. आपण कर भरतो आणि त्याच्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीसाठी ज्या पायाभूत सेवा सुविधा आहेत, ज्या सेवा सुविधा आणि ज्या सोयी निर्माण केलेल्या आहेत, त्या आपल्या सगळ्यांच्या हितासाठी आहेत. त्या आपल्या सगळ्यांच्या उपयोगासाठी आहेत. त्या आपण सगळ्यांनी वापरून यथास्थिती त्या परत करायच्या किंवा योग्य प्रकारे वापरून त्याचं जतन संवर्धन करायचं आहे. त्या सांभाळायच्या आहेत. त्याला नुकसान पोहोचवायचं नाही आहे. परंतु दुर्दैवाने आपण नागरिक शास्त्राचे धडे नागरिक शास्त्रातच विसरून गेलो. सिव्हिक सेन्स किंवा नागरी शिष्टाचार हा आपल्या रक्तात आला नाही, हा आपल्या वर्तनात आला नाही, हा आपल्या जाणीवेत आला नाही आणि ह्याच्यातून आपली समज उभी राहिली नाही, असं हे मला इथे प्रकर्षाने दिसून येतं. मित्रांनो, आपण जपानी लोकांची गोष्ट सांगतो, की प्रवासात त्याला आपलं बसायचं आसन फाटलेलं आढळलं, तर त्याने दुसऱ्या दिवशी सुईदोरा आणून ती फाटलेली जागा शिवून ते पूर्ववत केलं. असं जर असेल, तर मित्रांनो, आपण आपल्या सार्वजनिक संपत्तीची, रेल्वे असेल, बसगाडी असेल, एस-टी असेल, मेट्रो असेल, सार्वजनिक ठिकाणं असतील, शौचालय असेल, स्वच्छतागृह असेल किंवा खानपान सेवा असतील, त्यांनी दिलेले कप, मग जे जे काही आहे, ताट, वाटी, हे सगळं आपल्याला तिथं तात्पुरतं वापरायला दिलेलं असतं. ते परत करणं ही आपली जबाबदारी आहे. आपण त्याचे मालक नाही. ते आपल्या कष्टातून मिळालेल्या पैशातून आपण विकत घेतलेलं नाही. सार्वजनिक संपत्ती ही सर्वांसाठी, सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या उपयोगासाठी आहे. आपल्या स्वार्थासाठी, आपल्या चोरीसाठी नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. नागरी शिष्टाचार हा वर्तणूक, संस्कार आणि मानसिकता याच्यातून निर्माण होतो आणि तो आपण पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करायचा असतो. त्यांना त्याची जाणीव करून द्यायची असते, त्यांना त्याचं प्रशिक्षण द्यायचं असतं, जेणेकरून अशा पिढ्या घडतील आणि पिढ्यांकडून अशा प्रकारचे नागरी शिष्टाचार जर घडले, तर समाज घडेल आणि राष्ट्र घडेल. तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे, की सार्वजनिक ठिकाणी वस्तू चोरणे, रेल्वेतून आरसा चोरून आणणे किंवा रेल्वेचं अशा प्रकारचं कापड चोरणे, बसचं शीटला ब्लेड मारणे, अशा सगळ्या गोष्टी आपण थांबवायला हव्यात. ही आपल्या सगळ्यांची संपत्ती आहे. ती संपत्ती जपायला हवी. जशी आपण आपली वैयक्तिक संपत्ती जपतो, खिशातले पैसे असेल, चष्मा असेल, पेन असेल, बॅग असेल, जसं आपण स्वतःचं साहित्य जपतो, तसं राष्ट्राचं साहित्य, राष्ट्राची संपत्तीसुद्धा आपण जपायला हवी, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. माझे रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. ते ते मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अनवट वाटेवर चालणारा वाटचोरू वारकरी पथिक आहे. या वाटेवर तुम्हालाही चालायचं असेल, तर माझ्यासोबत जोडलेलं राहा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.